बघा पहिला षटक घेऊन आलाय कृष्णा त्रिपाठी, स्ट्राईकवर बबलू खामकर. बघा आपण पाहतोय मागील 2 सामने विजय होऊन पुढे सरसावलाय आणि पहिला सामना गमावल्यानंतर मंगलमूर्ती 11 संघाचं चांगलं कमबॅक राहिलं या स्पर्धेमध्ये. कृष्णा त्रिपाठी पहिल्या षटकामध्ये त्याला इंट्रोड्यूस केला तर पाहतो पहिल्या षटक आहे. चर्चा करतात कृष्णा सातपुते खेळाडूंच्या बरोबरीने यष्टीच्या मागे आहेत. क्षेत्र पाहिले तर वाडीश लॉंग ऑफ लाईक खेळाडू सजवले गेले. डीप मिड विकेट थोडंसं वाडीश ठेवले गेले. काऊ कॉर्नरच्या बाजूला आहे. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील महामानव चषक 2026 अंतिम सामन्यामध्ये आजच्या रात्रीमधला. पहिला चेंडू सरळ बॅटने अप्रतिम फटका. वाह काय झेल टिपलाय प्रेक्षकाने. नक्कीच त्याचे मित्र सुद्धा डान्स करतात कारण की पाहू शकाल प्रेक्षकांनी झेल टिपलाय आणि ते फ्रेममध्ये नक्कीच आलेत. अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूवर मैदानाच्या बाहेर षटकार आला. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केले कृष्णा यांचं. अजून एक मिड विकेटच्या वारतून बॅक टू बॅक बबलू खामकर यांनी 2 षटकार ठोकले. 2 वर 2. कृष्णा त्रिपाठी यांचं स्वागत षटकाराने केलं असं म्हणावं लागेल. काय फटके आहेत. पहिला सरळ बॅटने दुसरा आडव्या बॅटने. कृष्णा त्रिपाठी याच्यावर लाठी हाणली असं म्हणावं लागेल बॅटरने. चर्चा होणार आहे तिकडे मयूर कानडे पोहोचले चर्चा करतात. एकाबद्दल कृष्णा सातपुते अनुभवी खेळाडू आहेत. नक्कीच पाहू शकाल थोडासा नक्कीच कानमंद देतील जशा प्रकारे क्षेत्र सजवण्याचा प्रयत्न असणार आहे. मयूरला सांगतायत कशा प्रकारे क्षेत्र सजवायचं आहे. बघा पहिला चेंडू जर पडला गेला होता म्हणजे 1 वाजून 24 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. ही आपण दक्षता घ्या. तसं विकेट किपरमध्ये बदलाव करतायत. यष्टींच्या मागे जे शिष्य पाहू शकाल बदलले गेले. कृष्णा पुढे येत आहे क्षेत्रक्षणामध्ये. बीट ऑफ रिझन मध्ये पाहतोय तसं कव्हर मध्ये आलेत. शॉर्ट कव्हरला आहेत. हा ते बाईकची लाईट बंद करा. हा मला वाटतं निघून गेलेत. 2 मध्ये 12 आलेत. पहिल्या 2 मध्ये 2 षटकार. यावेळी पॉइंट वर फटका सुरे डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू नाहीये. चेंडू निघून जाईल सर सीमारेच्या पार. बबलू खामकरच्या बॅटमधून अजून एक फटका सुरेख. चौकार 4. रिप्लेमध्ये पाहू शकाल टप्पा बाहेर निघाला. रूम भेटला होता बॅटरला आणि रूमचा फायदा उचलला. चौकार नक्की ठोकला. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली गेली. स्वीट 16 16 अंकावर 3 चेंडू 16 धावा फटका लगावले. काय सुरुवात झाली मंगलमूर्ती 11 या संघाची. ज्या प्रकारे पहिला सामना गमावला होता सुपर ओव्हरमध्ये तदनंतर चांगली बॅटिंग त्याने केली आहे. मागील सामन्यामध्ये 36 धावा लागू ताबडतोब चेस केलं. मागील त्यापुढे सामना श्रावण 11 संघासमोर 78 धावा डिफेंड केल्या. एक काळ असं वाटत होतं की श्रावण 11 संघ तो सामना विजय होईल का. शुभम आणि ऋतिक गजरे तो सामना रंगवला होता. 2 मध्ये 3 ची गरज असताना तो सामना विजयी करून दिला अल्झान शेखने. आता बबलू खामकरची बॅट तळपली आहे. चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या संघासाठी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. बघा सरळ बॅटिंग चांगल्या धावा येत होत्या. बॅट थोडीशी वाकडी केली गेली आणि थोडासा नाराज आहे रवी घोळे. सांगतो की सरळ बॅटिंग चांगल्या धावा येत आहेत. थोडंसं रचनात्मक फटके खेळण्याचा प्रयत्न करू नकोस. घात होऊ शकतो असा फटका आहे. हिंदीमध्ये म्हण राहिली बनी तू बनी तो अब्दुल गनी असा फटका आहे. परंतु हा फटका मिस झालाय. डॉट बॉल. यावेळेस फसवा चेंडू म्हणावा लागेल. पंचांनी यावेळी पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ओव्हर स्टेपिंग साठी. ओव्हर स्टेपिंग पाहिली जाईल खेळाडूकडून झाली आहे का. पंचांची मागणी झाली आहे. साजिद खान लाला जे मुख्य पंच आहेत बॉलिंग एंड पंच यांच्याकडून ही मागणी केली गेली आहे तिसऱ्या पंचांकडे. इट्स नो बॉल. ओव्हर स्टेपिंग नो बॉल. जर पाहिलं गेलं तर नो बॉल टाकला गेला गोलंदाजाकडून. जर पाहिलं गेलं तर फ्रीटचा बॉल फटका सुरेख खेळलाय. कृष्णा आहे त्यांना बीट करून चेंडू निघून जातो. मागे खेळाडू धावतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अडवता आला नाही. पायाला चेंडू लागून निघून गेला. सीमारेच्या पार आलाय चौकार. फ्रीटच्या चेंडूवर आहे 4 धावा. बघा धावसंख्या धावा 4 ने पुढे 20 पण 21 धावा फटकावर. कृष्णा त्रिपाठी यांच्यावर हल्ला बॉल करतोय बबलू खामकर. अप्रतिम बॅटिंग.
बघा शेवटच्या क्षणामध्ये खेळाडू तिकडे पोहोचला होता, चेंडू पायाखाली आला, त्याचा पाय ट्विस्ट झाला पण चेंडू अडत आला नाहीये. थोडासा क्षेत्रामध्ये बदल करतायत, पाहू शकाल डीप कव्हरला खेळाडू आणले गेले, लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ मध्ये आणले गेले. डीप मिड विकेटला खेळाडू आहे यावेळी. सो हो काउ कॉर्नरच्या वरतून हॅन्ड अँड सम षटकार, 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 27 धावा कुठल्यात बबलू खामकर या बॅटरने हा फटका काय सजवला होता. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलाय काउ कॉर्नर रिजन मध्ये. षटकार 7 चेंडू 26 जर बबलू खामकर बॅटिंग करतो. एका षटकावर 27 धावा आल्यात. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर 3 षटकार, 2 चौकार, 1 नो बॉल या प्रकारे धावा जमा केल्या गेल्या. सुरुवात चांगली झाली. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग साठी निमंत्रण दिलं गेलं होतं. ते निमंत्रण दोन्ही हाताने स्वीकार केलं. आता विवेक सिंगला इंट्रोड्यूस केला जाईल गोलंदाज मार्कवर. त्यांनी मागे पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. विवेक सिंग आलाय. विवेक सिंगला इंट्रोड्यूस केला गोलंदाजी मार्कवर. जर पाहिलं गेलं तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. बघा पहिला जो चेंडू पडला होता ना 1:24 पडला होता. 6 मिनिटं झालेत. हे पण दक्षता घ्यायची. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके परिपूर्ण करायचे. अंतिम सामना जरी असला तर टायमर ऑन आहे, हे दक्षता घ्या. जे नियम आहेत ते रूल्स सगळ्यांना लागू असणार आहेत. आपण दक्षता घ्यायची आहे. मंगलमूर्ती 11 संघ विपक्ष आझाद 11 संघ. लवकर फलंदाज आहे. लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला फटका तर खेळा. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धपळ 1 पुढे सहसावते धावसंख्या धावपदल धपळकावर 28-28. 1 चेंडूवर बॅटिंग करतोय रवी घोळे. बबलू खामकर 7 चेंडू 26 वर बॅटिंग करतोय. दुसरा षटक मार्ग असतं पॉवर प्लेचा. विवेक सिंगला यावेळेस इंट्रोड्यूस केले गेले. ज्यावेळेस पाहू शकत स्लोवर चेंडू होता. थोडासा बाहेर निघालाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर कृष्णा यांच्या हातामध्ये चेंडू होऊन समावेश होतोय. डॉट बॉल नक्कीच आला. या षटकामध्ये चांगलं कमबॅक करणं गरजेचं. बघा श्वान सुद्धा मैदानाच्या आतमध्ये धावपळ करतायत. सामन्याचा आनंद ते सुद्धा घेत आहेत. 28 धावफलकावर यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न सुरेखरित्या चेंडू स्लोवर टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आला. अप्रतिम गोलंदाजी विवेक सिंग कमबॅक करतो विवेक सिंग. पहिल्या षटकामध्ये 27 धावा होत्या. या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा आल्यात मात्र 1. काय चेंडू टाकला होता पाहू शकाल. ऑब्रेक चेंडू पाहायला भेटला. टप्पावरून चेंडू मध्ये आणलं गेलं होतं. इन स्विंग चेंडू म्हणावं लागेल. टेनिस बॉल खूप कमी गोलंदाज इन स्विंग करतात. पाहू शकाल इन स्विंग चेंडू टाकला गेला गोलंदाज विवेक सिंग यांच्या माध्यमातून. यावेळेस ठोकलाय. तुझा दबदबा असणार आहे. तू चेंडू डॉट टाकू शकतो परंतु माझ्या नाव सुद्धा बबलू खामकर आहे. मी षटकावर ठोकू शकतो आणि त्यांनी षटकावर ठोकलाय. धावफलकावर 34 धावा. 34. चेंडू लगेच पुरवायचा आहे. जर तिकडे प्रेक्षक असतील किंवा आपण नवीन चेंडू देणार आहोत ही दक्षता घ्या. आयोजक कमिटीचे वॉर्डन असतील तर बघा तिकडे लगेच चेंडूसाठी जायचं आहे. हां धन्यवाद. विकी मोरे तिकडे होते आमचे व्हॉलेंटियर. विकी धन्यवाद. खूप चांगलं तुम्ही सुद्धा सपोर्ट करते या स्पर्धेसाठी. यावेळेस अजून एक चेंडू टोलावलाय. टोले जंग तडाखे बंद. छप्पर तोड षटकार. बबलू खामकर थांबणार नाहीये आणि पंचाने रिव्ह्यू घेतला. वर स्टेपिंग साठी बॅटिंग करायला सांगा सर. सर बॅटर ने लिया साजिद सर. बॅटर का रिव्ह्यू आहे क्या? यस. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाज ओव्हरस्टेपिंग झालाय का नाही हे पाहण्यासाठी. साजिद सर फिर से एक बार कंफर्म का आपका है कि रिव्ह्यू बॅटर का है? आपका रिव्ह्यू है ना? यस मैं वही पूछ रहा हूँ. तर अंपायर चा रिव्ह्यू असणार आहे. पंचांनी DRS घेतलाय तो.
इट्स नो बॉल. जर पाहिलं तर ओव्हर स्टेपिंग झालाय गोलंदाज विवेक सिंग यांच्या बरोबरने थोडासा हा त्रास राहिलाय. पहिला सामना जेव्हा तो खेळत होता एका षटकावर 2 नो बॉल टाकले होते ओव्हर स्टेपिंगचे. या षटकावर सुद्धा नो बॉल टाकला पडतो. बबलू खामकर यांनी षटकावर ठोकला म्हणजे 7 धावा या चेंडूवर येतील. पंचाने फ्रीडचा चेंडू घोषित केलाय. धावसंख्या 41. यावेळेस फ्रीडचा बॉल होता. चांगला चेंडू हलक्या बॅटने फक्त स्ट्रेअर केला. बघा दुविधा मनस्थितीमध्ये होता बॅटर. मोठा फटका खेळू की फक्त चेंडूला स्ट्रेअर करू, परंतु हा चेंडू चांगला टाकला गेला होता. हलक्या बॅटने फक्त पुश केलाय. सिंगल धाव घेतली. 12 चेंडू 41 धावून पोहोचला बबलू खामकर. एक चेंडू एकवर बॅटिंग करतो रवी गुळे. 2 नो बॉलची एक्स्ट्रा धावा नक्कीच आल्या. धावसंख्या 42 धावा 42. लॉस ऑफ 0 विकेट. दुसरा षटक मार्गस्थ आहे. रवी गुळला फसवा चेंडू टाकला गेला. पाहू शकाल तडमेला चेंडू आवाज आलाय. पहिली तर वेगाने घेते. दुसरा प्रयत्न असेल का? चेंडू थांबेल का? आणि पाहू शकाल चेंडूला बाउंड्री जवळ थांबवल्या गेल्या. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. परंतु पंच पाहू शकाल काय घोषित करतील. वाईट बॉल घोषित केला गेला. जास्त बाहेर चेंडू होता. ज्याला म्हणतात गरिबी में आटा गेला. वाईट सुद्धा आहे. 2 धावा सुद्धा धावून आल्यात. धावाची लयलूट चालू आहे. 45 धावा धापटकावर. या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. यावेळी हा चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक 2 संपले गेले. 22.50 ची सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. 45 धावा. 5 षटकांचा सामना आहे. जर पाहिले अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 45 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आता येणारी 18 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. सलामी बॅटर चांगली बॅटिंग करतात. चांगली पार्टनरशिप झाली. 2 चेंडू एकवर बॅटिंग करतो रवी बबलू खामकर. 12 चेंडू 41 वर बॅटिंग करतो. षटकात चौकारीची भाषा तो लगातार बोलतोय आपल्या संघात. 2 चौकार आणि तब्बल 4 षटकात त्याने ठोकलेत या इनिंग्स मध्ये. प्रसन्न पाटील पवार आहे. पवार प्रसन्न पाटील आहे. प्रसन्न पाटील आला गोलंदाजवर. बघा कॅप्टननी यावेळेस आपल्या मुख्य गोलंदाज आमंत्रित केले गेले. प्रसन्न पाटील ला इंट्रोड्यूस केले गेले. 12 चेंडू 41 वर बॅटिंग करतो बबलू. स्ट्राईक वर आहे. गोलंदाज प्रसन्न पाटील सज्ज झालाय. 45 वर 0. 2 षटक समाप्त झालेत. पहिला चेंडू वेगवान राहिलाय. पडल्यानंतर बाहेर निघाला. प्रसन्न पाटील ची सुरुवात चांगली झाली आहे. त्यात पाहू शकाल थोडासा नक्की चर्चा करतायत. दोन्ही खेळाडू पंचांकडे तो चर्चा केली गेली. आणि पाहू शकाल चेंडू उसळी घेणारा होता. टपण यस सर. चुना भेजो. हाँ सर चुना मारे थे लगेच. ग्राउंड्समैन तौफीक है क्या यहाँ पर? तौफीक
बघा पहिला चेंडू डॉट टाकलाय बबलू खामकरच्या विपक्षामध्ये 45 धावा फलकावर आहेत. नो लुक खेळायचा प्रयत्न होता, पाहू शकाल चेंडू हाताला ब्रश झाला, एक सिंगल दा वेगाने परिपूर्ण केली आहे आणि बॅटच्या वरती लगेच बॅटच्या दाण्यावर चेंडू येऊन लागला असता पंचांनी दर्शवलंय. धफळक इकडे पुढे 46 धावा 46 प्लस 0 विकेट 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. आता येणारे चेंडू असतील 4. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतो नौकर फलंदाज रवी गोळे मागील सामन्यामध्ये 42 धावा त्यांनी बनवले होते, त्याला नक्कीच शांत पण त्यांनी 2च चेंडू फेस केलेत आतापर्यंत. 14 चेंडूमध्ये 2च चेंडू त्यांनी फेस केलेत. यावेळेस पाहू शकाल दबाव आहे, प्रेशर आहे, पाहू शकाल गोलंदाजावर सुद्धा चेंडू रिलीज केला नाही त्याने हातामधून. चेंडू टाकणं सहज झाला होता, पूर्णपणे बॉडी रिलीज केली होती, चेंडू रिलीज केला नाहीये. हा प्रेशर आहे, मोठा सामना आहे आणि मोठ्या सामन्याचं प्रेशर प्रत्येक खेळाडूवर आहे, ते दर्शवतं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रसन्न पाडेल, हो 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 वेट करून चेंडू जेव्हा त्याने टाकलाय ना, तरी मागचा चेंडू का रिलीज केला होता त्यांना प्रश्न त्यांनी उत्तर दिला या त्या प्रश्नाचा. या कारणाने मी मागील चेंडू रिलीज केला नव्हता, परंतु काय चेंडू आहे मध्ये आणला होता, बॉडीवर येऊन चेंडू लागतोय रवी घोळे यांचा. डॉट बॉल नक्कीच झालाय. 14 चेंडू 40 वर आहे. बबलू 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतो रवी. बबलू चर्चा करतो, 2 मध्ये 45 धावा होते, या षटकामध्ये 3 मध्ये 1च धावा आली आहे. धावा थांबवल्यात आणि यासाठी जाणला जातो प्रसन्न पाटील. फुलटॉस बॉल खराब चेंडू होता, फक्त दिशा दिली, अडीपती खेळाडू खूप दूरवर, आम्ही चेंडूवर पोहोचेल का. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू हातामध्ये निसटलाय, चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी धावक पुढे सरसत 50 धावा 50 कंप्लीट. 50 धावा धावफलक लागवलेल्या मंगल मूर्ती 11 संघाच्या धावफलकावर 50 कंप्लीट. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू हातामध्ये आला होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये पायाचा टोला लागून चेंडू निघून गेलाय. चौकार. प्रसन्न पाटील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 मध्ये 5 धावा खर्च केले, एक चौकार मिस फिल्डिंगच्या माध्यमातून आलाय. आता 50 धावा धावफलकावर आहेत. अजून या षटकामध्ये येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हलक्या बॅटी फक्त दिशा दिली, डीपमध्ये खेळाडू सध्या चेंडूला फील्ड करतोय, त्याचा मिसफील्ड झाली आहे. फेकी वेगाने केली, स्वतःला सावरलं, चेंडूला फील्ड केलाय, वेगाने फेकी केली. एक धावाने धावफलक पुढे सरसावतो 51 51. शेवटचा चेंडू या षटकामधला 5 मध्ये 6 धावा खर्च केला. बबलू स्ट्राईकवर. बबलू साठी जास्त वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, अति चेंडू टाकला गेला. पंचांनी दोन्ही समांतर केले, धावा एक अमांतर येईल वाईट चर्ममध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल 52 52. कृष्णा सातपुते यष्टींच्या मागे पाहू शकाल टेनिस क्रिकेट चा गॉड आणि 1 बाउन्स 1/4 ओव्हर सुद्धा पंचांकडून दर्शवल्या गेल्या. 52 धावा धावफलकावर. पुढील चेंडू शेवटचा अंतिम चेंडू 7 धावा आतापर्यंत आले, यामध्ये एक व्हाईट बॉल, 2 सिंगल, 1 चौकार. पायावर चेंडू होता, फ्लिक करायचा प्रयत्न होता, लेग स्टंप मिस करतोय चेंडू, एक सिंगल वेगाने घेतली. एकेरी धावांचं समाधान मानावं लागेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, पंचाने लेग बायचा कॉल दर्शवला. 3 षटकाच्या समाप्तीकडे 53 धावा. हा षटक जर पाहिलं गेलं तर आझाद 11 संघाच्या नजरेने चांगला असणार आहे. या षटकामध्ये मात्र 8च धावा आल्यात आणि पूर्णपणे कमबॅक केल्या गेल्या प्रसन्न पाटील यांच्याकडून. आता येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 बॉल लेफ्ट.
सर जास्त वेळ तुम्ही घेताय ती दक्षता आपण घ्यायची आहे. फिल्डिंग करणारा संघ 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. सौरभ कुंभारला यावेळेस इंट्रोड्यूस केला गेला. दिल्लीचा गोलंदाज आहे सौरभ. 53 धावा. विकेट च्या शोधामध्ये संघ आहे तो, म्हणजे आझाद दिल्ली संघ विकेटच्या शोधामध्ये राहिला. पहिला चेंडू ऑफिसच्या बाहेर होता. डीपला खेळाडू सज्ज केला गेलाय बघा. सौरभचा पहिला चेंडू होता. ज्या प्रकारे तो चेंडू टाकणार त्या अनुषंगाने त्याने फिल्डिंग सजवली आहे. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धावने परिपूर्ण केले. धावफलक 54 धावा. एक चौकार की रवीच्या बॅटमध्ये आल्यात, परंतु 4 षटकार आणि 2 चौकार. बबलू खामकर हा बॅटिंग करतोय चांगली. 16 चेंडू आणि 41 वर बॅटिंग करतोय. तसंच पाहिलं गेलं तर 5 चेंडू 6 वर बॅटिंग करतोय रवी घोळे. 4था षटक मार्ग असतात. 54 धावा धावफलकर. पहिल्या चेंडू मध्ये एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. पाहिलं गेलं तर अमित नाईक काय सुरेख झेल टिपलाय. पाहू शकाल अप्रतिम झेल म्हणावा लागेल अमित नाईकच्या माध्यमातून. रवी घोळे यांचा संपलाय खेळ. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश आला. पाहू शकाल फटका सुरेख क्रॉस बॅट. डीप मध्ये खेळाडू आहे. एक सिंगल धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा धावफलक जाऊन पोहोचेल. 55. पाहू शकाल एक सिंगल धाव घेतली गेली. आणि पंचांनी नो बॉल घोषित केला. ओव्हर स्टेपिंग नो बॉल आपण पाहतोय दर्शवलं गेलं. खूप बाहेर पाय पडला. पाहू शकाल रिप्ले मध्ये किती बाहेर पाय पडलाय. आणि हा नो बॉल आहे. 2 धावांनी धावफलक पुढे सहसा 57. पाहू शकाल आझाद दिल्ली संघाचे कुठे कुठे थोडासा फुटवर्क वर नेतृत्व राहिला नाहीये. कंट्रोल राहिला नाहीये. त्या अनुषंगाने ओव्हर स्टेपिंग बॉल नो टाकतायत. फ्रीडचा बॉल आहे. स्ट्राईकवर कॅप्टन आहे गणेश. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता फ्रीडचा, परंतु चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच झाला. या षटकामध्ये एक मोठा एक गडी बाद झाला. रवी घोळे बॅक टू आउट आहे. 57 वर 1. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. पाहू शकाल नॉसर फेकी केली आहे. खतरा होईल का? आणि यावेळी डायरेक्ट हिट झाली आहे. परंतु पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बबलू खामकर याच्यावर धोका राहिलाय. चेक केला जाईल तिसऱ्या पंचांकडे. शाहिद मोमीन तिकडे आहेत. आणि पाहू शकाल काय घडलं पाहिलं जाईल. टेक्निकल टीम चांगलं काम करते इकडे. तर पहिले तर वॉर रूम मध्ये शाहिद मोमीन आहेत. बॅटर टी आउट. बॅट त्याने ग्राइंड केली परंतु मागे राहिला. चेंडू लागला. बेस डाऊन झाल्या. बॅट पोचली नाहीये. बबलू खामकर याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. धाव होती नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता आणि पाहू शकाल त्याच्या बॅटून धावा आल्या होत्या आणि स्वतःची विकेट थ्रो केली आहे असं म्हणावं लागेल. 17 चेंडू 42 धावांची खेळी साकारली. 57 2 गडी बाद. सौरभ कुंभारने पूर्णपणे कमबॅक केलाय.
शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकामधला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय समीर सावंत. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पाहू शकाल डॉट बॉल नक्कीच झालाय. 4 षटक 57 धावा. प्रसन्न पाटील आलाय गोरी मार्कवर. साजिद सर लगेच वेळ जो होता वेळ जास्त घेतला गेला त्या अनुषंगाने एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सर्कलच्या आतमध्ये घ्यायचे खेळाडू कॅप्टन रवी अहिरे. तब्बल बघा आपण 2 मिनिटं कट केले गेले. लाईनअप आपण करते 2 मिनिटं कट केले. टायमर खूप जास्त झालाय त्या अनुषंगाने एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आपण पहिल्या सामन्यापासून अनाउन्समेंट करतोय ते नियम लागू आहे ते पण दक्षता घ्या. हे रूल्स प्रत्येक सामन्यामध्ये लागू असणार. 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील. थोडासा नक्कीच फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न करतात विकेट किपर प्रसन्न पाटील. अंतिम षटकामध्ये आलाय. स्ट्राईकवर गणेश. नॉन स्ट्राईक एंडवर आहे समीर. स्ट्राईक एंडवर डावखरा फलंदाज आहे समीर. ची बॅट जो आपण इथपर्यंत आवाज येतो बॅटचा. जास्त वेगवान चेंडू राहिला. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवला. ऑफिस जास्त बाहेर. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अपळग 58 धाबा धाफा लगावल्या गेल्या तर पाहिले तर समीर आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गणेशने 4 चेंडू फेस केलेत मात्र 1 वर बॅटिंग करतोय. त्यावेळेस बॅटची कड नक्कीच लगावली गेली. पाहू शकाल मयूर तिकडे होते आणि फलंदाज होईल बास समीर. वाऱ्याचा प्रवाह मैदानाच्या बाहेर. चला बॅटर लगेच घाई करा. जास्त वेळ घेऊ नका बॅट्समन. आपण सुद्धा लगेच यायचंय दक्षता घ्या. 60 सेकंदामध्ये तुम्हाला पिचवर येऊन स्थान घेणं गरजेचं आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. गणेश जास्त वेळ घेऊ नका. बॅटरला सांगायचं पंचांग अथॉरिटी टाइम आउटच्या माध्यमातून बॅटरला सुद्धा आउट दिलं जाऊ शकतं. ही दक्षता पण घ्यायची. नवीन बॅटर अजय आला मैदानाच्या आतमध्ये. अजय आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अजय राजपूत. प्रसन्न पाटील यांनी विकेट नक्कीच पटकावलाय. 58 धावा. बघा पहिल्या 2 षटकामध्ये 45 धावा होत्या. मागील 13 चेंडूमध्ये मात्र धावा आल्यात 13 आणि तब्बल 3 गडी बाद झालेत. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल चेंडू पाहायला ब्रस नक्कीच झालाय आणि ते पाहिले तर लेग बायचा कॉल पंच दर्शवतोय. दफळक 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 दफळ कव्हर 59 59 लॉस ऑफ 3 विकेट. आता येणारी 4 चेंडूचा खेळ बाकी. अंतिम 4 चेंडू या षटकामधले आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे.
ऑनसाइड फटका बघा खेळला गेला डीप मध्ये. खेळाडू आहे चेंडूला फील करतोय. चेंडूला फील केला गेला सिंगल नक्कीच दिवसाचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न गणेश करतोय परंतु फेकी थोडीशी पुढे आली. कृष्णा पुढे गेले होते. त्यांच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा नक्कीच झाल्या. तपळक 2 पुढे सहसा धावते बोलतो 61 61 धावा फटका. अजून येणारे 3 जण खेळ बाकी आहे. प्रसन्न पाटीलने प्रसन्न केलाय. आपल्या अस्पलमध्ये चांगला षटक टाकला. मात्र 10 धावा खर्च केल्यात. 9 चेंडू मागे 1 गडी बाद करा यशस्वी राहिला आहे. या 3 मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये रंग निर्माण होईल. यावेळेस वेगवान वेगवान चेंडू विकेट किपरच्या पायाला नक्कीच ब्रश झाला. खेळाडू तिकडे आला. पाहू शकेल 22चा कॉल पंच दर्शवत आहेत. 22च्या मध्ये एक धाव नक्कीच चालली. धावपळ धाव पोहोचेल 62 62. बासष्ट वर 3 4.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक मार्ग बघा. प्रसन्न पाटील चांगली गोलंदाजी केली. पूर्णपणे धावा थांबवल्या गेल्या. जेव्हा पहिला षटक आला तेव्हा 8 धावा. आधी बाईकची लाईट बंद करा. विकेट किपरच्या मागे ऍक्टिव्हा हा लाईट बंद करा. थँक्यू. बॅटची कड नक्कीच लगावली आहे. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू तिकडे होता. चेंडूला फील करतोय. एक सिंगल धाव नक्कीच आली. काय षटक राहिले. या षटकामध्ये मोठे पटके आले नाहीयेत. लेग बायचे 2 धावा आल्या. वाईटची 1 धावा आली. 1 डबल 1 सिंगल. तब्बल या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 6 धावा आल्यात. आता येणारा अंतिम चेंडू आहे. 63 वर 3 गडी बाद. 5वं षटक मार्ग असतो. 3 गडीमध्ये त्यांनी 42 धावा बनवल्या. त्यांनी स्वतःचा विकेट थ्रो केला असं म्हणावं लागेल. धावची चिरमामध्ये बाद झाला. यावेळी नो लुक खेळला. फटका बसला. कृष्णा चेंडू खाली आलाय आणि पाहू शकाल सुरेख झेल. फलंदाज गणेश याचा संपलाय खेळ आणि या इनिंगचा सुद्धा संपलाय खेळ. 5 षटकांमध्ये 63 धावा 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघा पहिल्या 2 षटकामध्ये 45 धावा होत्या. तदनंतर काही षटक राहिले. धावप्रतिम गोलंदाजी मागील 18 चेंडूमध्ये मात्र धावा आल्यात ते म्हणजेच 18. आणि यावेळेस झेल टिपला कृष्णाने आणि 64 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच आझाद 11 या संघाला.
तर कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि त्यांच्या जोडीला बॅटर जर पाहायला गेलं तर रणजित फराटे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जर पाहिलं गेलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये रणजित फराटेने एक सामना जिंकून दिला होता भिलाड या मैदानात. 2 चेंडू 13 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, तर व्हाईट बॉल टाकला आणि शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला आणि त्यानंतर संघ फायनल खेळण्यामध्ये फायनल पराभूत झाला. परंतु सामना होता रणजित फराटेने 2 चेंडूमध्ये 13 धावा त्यांनी बनवल्या होत्या. तोच रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय आझाद 11 या संघासाठी सलामी जोडीमध्ये. बघा पहिला षटक होणार राहुल गुंजाळ याला इंट्रोड्यूस केला जाईल पहिल्या षटकामध्ये. त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. आता पण राहुल गुंजाळ इंट्रोड्यूस केला गेला स्ट्राईकवर कृष्णा सातपुते अप्रतिम बॅटर ज्याच्या नावावर जास्तीत जास्त अर्धशतक आली, ज्याच्यावर कित्येक धावा आहेत, ज्याच्या नावावर कित्येक सारे रेकॉर्ड्स आहेत असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्या नावावर एक अंकांकी लिहू शकतात एवढी क्रिकेट त्यांनी खेळलाय तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये, ज्याला बघून कित्येक खेळाडू घडले गेले, कित्येक खेळाडूंचा आयडल आज आपण पाहतोय मालेगावच्या या सुरेख मैदानामध्ये सज्ज झालाय मध्यरात्री बॅटिंगसाठी कृष्णा सातपुते. स्ट्राईकवर आहे गोलंदाजवर राहुल गुंजाळ असणार आहे. बघा दोन हे खेळाडू आहेत, कित्येक वेळा एकत्र क्रिकेट या दोघांनी पण खेळला एका संघामध्ये. असे खेळाडू एक दुसऱ्या विपक्षामध्ये ऑल इंडिया ओपनचा खेळ तसा राहिलाय. कुठला खेळाडू कधी कुठल्या संघामध्ये खेळते याचा नेम नाहीये. राहुल गुंजाळच्या विपक्षामध्ये स्ट्राईकवर कृष्णा सातपुते आहे, नॉन स्ट्राईकवर रणजित फराटे आहे. धाव बनवायचे 64, चेंडू असतील 30. होते सामन्याला सुरुवात. या षटकामधला पहिला चेंडू मिड विकेटला एकच प्रेक्षक पाहू शकाल, सामन्याचा आनंद घेतोय खूप शांतपणे पाहू शकाल. पहिला चेंडू आणि त्याच रिझममध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. तिकडे खेळाडू आहेत बबलू खामकर चेंडूला फील्ड करतायत. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू डॉट आला. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला गोलंदाज राहुल गुंजाळ यांच्या माध्यमातून. कृष्णा सातपुते एक चेंडू शून्यवर बॅटिंग करतोय. यशांच्या मागे गणेश थोडासा निराश आहे, परंतु 64 धावा त्यांना डिफेंड करायचे. त्यावेळेस जास्त बाहेर चेंडू पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. जास्त बाहेर चेंडू होता. जर पाहिलं गेलं तर पहिला डॉट त्यानंतर व्हाईट. दोन्ही संघासाठी सुरुवात चांगली झाली असं म्हणावं लागेल. एक चेंडू एक धाव. एक चेंडू शून्यवर बॅटिंग करतात कृष्णा. आता बनवायचे 63. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. फुलटॉस बॉल होता, सरळ बॅटनी फटका खेळलाय. चेंडू वन बाउन्स निघून जातो चौकारसाठी 4 धावा. फुलटॉस बॉल बघा हे प्रेक्षक पूर्णपणे मोबाईल मध्ये मला वाटतं पबजी खेळतात की काय, सामन्याचा आनंद घेतोय. आणि कृष्णा सर यांच्या बरोबर तिथे आलेले आहेत, प्रेक्षक आहेत पाहू शकाल. मिड विकेटला ब्लू जर्सी मध्ये मोबाईल मध्ये मला वाटतं पबजी खेळतात की काय, एकटेच आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत मोबाईल मध्ये सुद्धा आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा. स्क्रीनवर त्यांना दाखवलं जात आहे, मॅच बघतात मला असं वाटतं. आणि फुलटॉस बॉल पाहू शकाल. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू खेचून मारला गेलाय, चौकात ठोकलाय कृष्णाच्या बॅटमधून. निवांतपणे बघा, हे असं निवांतपण असणं जीवनामध्ये गरजेचं आहे. टेन्शन फ्री असं प्रेक्षक पाहू शकाल.
मागे जाऊन खेचून मारलाय कृष्णा सातपुते पण स्ट्रोक षटकार. बघा साईड स्कॅन समोरची इलेक्ट्रिक बाईक आहे व्हाईट वाली आणि ते 2-3 प्रेक्षकांनी बाजूला व्हायचं तिकडून प्लीज. कॅमेरामॅन तुम्ही सांगायचं तुमच्या खाली जे प्रेक्षक आहेत ब्लॅक टी शर्टवर व्हाईट टी शर्टवर आणि ती व्हाईट स्कूटी इलेक्ट्रिक स्कूटी ती काढायची बाजूला सर. चेतक गाडी जी लावली ना स्क्रीन समोर ब्लॅक स्क्रीन समोर ती चेतक गाडी 3 माणसं ते बसले त्यांनी बाजूला व्हायचं कारण की बॅटरला साईड स्क्रीन समोर कोणीही पाहिजे नाही पाहिजे प्लीज दक्षता घ्या तसा बाजूला घ्या. हा ब्लॅक टी शर्ट आपण सुद्धा उठायचं आहे. तुम्ही ब्लॅक टी शर्ट जरी घातला असेल ना तरी तुमची बॉडी तिकडे दिसणार आहे. ब्लॅक टी शर्ट आपण सुद्धा उठायचं आहे. हा आणि इलेक्ट्रिक टावरवर ते 2-2 बसले त्यांनी सुद्धा उठा. फाईन लेगला इलेक्ट्रिक टावरवर 2-2 बसलेले आहेत मित्र आपण उठायचं तिकडून. आणि आता आकाश तिकडे येणार आहेत. आकाश सांगितलं मी जातो तिकडे पण नका तुम्ही उठा तिकडून. धन्यवाद. चला चेंडू लगेच पुरवा किंवा नवीन चेंडू आपण लगेच पुरवला तरी दक्षता घ्या. पहिला चेंडू डॉट होता त्यात एक व्हाईट बॉल एक चौकार एक षटकार धावा फटका लगावले 11 आता बनवायचे 53 चेंडू असतील 27. कृष्णाची बॅट तळपली आणि जर पाहिलं गेलं तर एक चौकार एक षटकार आलाय. पहिला चौकार लॉंग ऑनला खेळला गेला त्यानंतर पाडा स्ट्रोक फाईन लेगला षटकार ठोकला. कृष्णा सातपुते या फटक्यासाठी किती सराव करत असेल हे सांगण्याची गरज नाहीये. परत एकदा खेळाडू तिकडे आलाय. वाह काय सुरेख झेल टिपला अप्रतिम झेल. अजनान शेख तिकडे होते. अजनान शेखनी स्वतःला झोकला आणि यावेळेस कृष्णाला रोखलं असं म्हणावं लागेल. काय झेल टिपला. एकदा नाही दोनदा नाही 10दा नाही 100दा नाही वारंवार पाहावं असं झेल अजनान शेखच्या माध्यमातून टिपले गेले आणि मोठा विकेट सगळ्यात मोठा विकेट म्हणावा लागेल अजनानच्या हातामध्ये येऊन समावलाय. काय झेल आहे अप्रतिम झेल. झेल पडल्यानंतर पाहू शकाल स्वतःला झोकलं त्याने अप्रतिम झेल. आपण सांगतो की जीवनामध्ये किंवा जगभरामध्ये असं कुठलाच परफ्यूम नाही जो खेळाडूला सुगंध देतो परंतु मैदानाच्या आतमध्ये लागणारी माती जेवढी सुगंधी असते तर कुठलाच परफ्यूम त्याला सुगंध देऊ शकत नाही आणि ती माती अजनानच्या अंगाला लागली आणि मोठा विकेट त्याने टिपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. रविराज अहिरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघनायक आलाय 3ऱ्या क्रमांकामध्ये. पहिला ISPL माझी मुंबई या संघाकडून खेळलाय आणि 10PL जेव्हा सुरतमध्ये झाली तेव्हा बेस्ट बॅटर म्हणून खेळाचा खिताब या खेळाडूला दिलं गेलं. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रविराज अहिरे. हा डॉट बॉल आला. जर पाहिलं गेलं तर 11वर एक चांगला कमबॅक आहे. बॅकफुटला आला कट केला खेळाडू तिकडे आहे समीर. समीर स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट काय क्षेत्रक्षण करतो ते या झोनमध्ये. तो पहिल्या सामन्यापासून त्याची जागा फिक्स आहे. फ्लाइंग स्लीप शॉर्ट थर्डमॅन आणि समीर एकही चेंडू मागे जाऊ देत नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एका षटकाच्या समाप्तीकडे धावा दाफळकावर आहेत 12. बघा चौका षटकार जरी आला तरी कमबॅक केलं राहुल गुंजाळने. कृष्णाचा विकेट टिपला. एक डॉट बॉल एक सिंगल त्यानंतर आलं 12 धावावर धावफलक थांबलं गेलं. पहिल्या षटकाची समाप्ती अखेरीस आता बनवायचे 52 चेंडू असतील 24 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड 13 आहे. आताच क्रेशन केलं गेलं 11 धावा आहेत माफ करा. शेवटचा चेंडू निर्धाव आहे. हा शेवटचा चेंडू डॉट आहे. 11 धावा दाफळकावर आहे. 53 अजून बनवायच्यात. थोडंसं क्रेशन केलं आमचे स्कोरर बाबू भैया आमच्या बरोबर आहेत. सत्यम चौधरी आला 24 मध्ये 53 म्हणजे आता 13.25 सरासरी गाठायची.
पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालाय गोलंदाज सत्यम चौधरी थोडा थांबला गेला. स्ट्राईकवर रणजित फराटे मागील सामन्यामध्ये ज्यांनी अप्रतिम धावा चेस केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये तोच बॅटर आहे. पहिला चेंडू फटका उंच गेलाय. चेंडू खूप उंचीवर आहे. खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर आलाय. पाहू शकाल थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला. 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करणार नाहीये. 2 धावांनी धावफलक स्थिरावले गेले. 13 अंकावर आता बनवायचे 51. पहिल्या चेंडूवर फटका फसला नक्कीच होता परंतु खेळाडू खूप दूरवर राहिले होते. 13 धावा धावफलकावर 1.1 चेंडूचा खेळ संपला गेला. आता येणारे चेंडू असतील 23 मध्ये बनवायचे 51. जो संघ विजयी टॉप 4 मध्ये प्रवेश करणार या स्पर्धेमध्ये. यावेळी झाली कॅप्टर पाहू शकाल चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जाईल सहज सीमारेषेच्या पार. रणजित फराटेच्या बॅटमधून फरार. चौकार 4. हेलिकॉप्टर खेळलं गेलं तर खोदून काढलं या चेंडूला. पाहू शकाल अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. बॅट स्विंग खूप चांगली राहिली आहे. वेगवान बॅट फिरवली रणजित फराटेने. धावसंख्या 17. क्रॉस बॅट घ्यायचा प्रयत्न हलकी अपील नक्कीच करता परंतु पाहू शकाल समीर आहे. समीर जिकडे तिकडे तिकडे चेंडू आले कुठल्याही बॅटरने धाव घ्यायचा प्रयत्न केला नाहीये. समीरचा एम सुद्धा चांगला आहे. समीरची फिल्डिंग सुद्धा चांगली आहे. त्या अनुषंगाने बॅटर जास्त धोकादायक धाव घेत नाहीये. परत हेलिकॉप्टर घ्यायचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू चेंडू डायव्हर्ट झाला. चेंडूवर चेंडू आला. खेळाडू पोहोचतो. चेंडू फील्ड करतो. पेकी स्ट्राईकवर वेगाने केली आहे. गणेश च्या हातामध्ये चेंडू आला नाही. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे 19 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामध्ये 8 धावा आल्यात. पहिल्या 4 चेंडू मागे अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायचा दुसरा षटक मार्ग असतं. बनवायचे 64 झालेत 19. आता बनवायचे 45 चेंडू असतील 20. परत फटका सुरेख पाहू शकाल. राहुल गुंजाळला चेंडूला बेट केलाय आणि चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. बघा त्यांनी थोडीशी उसळी घेतली होती परंतु जी पुरेपूर उसळी घेण्याची गर्दी उसळी झाली नाही. चेंडू हाताला ब्रश करून बोटांना ब्रश झालाय आणि चेंडू थांबला नाहीये. चौकार नक्कीच झाला. रणजित फराटे हेलिकॉप्टर खेळतो. मिनी हेलिकॉप्टर खेळला गेला होता. चौकार नक्कीच झालाय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पाहू शकाल थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतायत राजपूत. परंतु बघता बघता +2 म्हणजे 2 धावा धावून घेतल्यात आणि एक नोचा धाव म्हणजे 3 धावा आल्यात. 3 धावा पुढे सहसा धावसंख्या 26. महागडा षटक म्हणावा लागेल. महागडा षटक 15 धावा या षटकामध्ये आल्यात. आता 19 मध्ये अडतीसची गरज आहे. 19 बॉल 38 रन्स टू विन. पूर्णपणे समीकरण बदललं आहे. या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न राहिला होता परंतु फ्रीडचा चेंडू असल्या कारणाने एकच धाव आली आहे. 22चा कॉल 15 होत आहेत. षटक क्रमांक संपले गेले. 2 धावा धावफलकावर 27. आता येणारे 18 चेंडू मध्ये बनवायचे 37. प्रत्येक षटकामध्ये 12.33 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 12.33 रिक्वायर्ड रन रेट हा सामना जिंकण्यासाठी आझाद 11 संघाला. अठरा मध्ये बनवायचे आहेत. 37 गोळी मागवर गोलंदाज सज्ज झाला. अल्जान शेख आलाय. असलान आलाय. असलान शेख गोलमागवर सज्ज होईल.
रिवर्स रणजित फराटेच्या बॅटमधून रिवर्सचा फटका सुद्धा पाहायला भेटला आपल्याला. आणि अजलानचं नक्कीच स्वागत चौकाराने केलं. धावसंख्या 4 पुढे सहसा होते. धावसंख्या धावपल 31. आता बनवायचे 33. चेंडू असतील 17. फटका खूप सुरेख खेळला होता. विकेट किपर गणेश थोडंसं वाचलं असं म्हणावं लागेल. बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विकेट किपरची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. जेव्हा जेव्हा चेंडू फिरतो तेव्हा तेव्हा त्याला चेंडू गॅदर करणं गरजेचं, परंतु कधी कधी बॅट सुद्धा विकेट किपरला लागते आणि इंजरी होऊ शकते. त्या अनुषंगाने विकेट किपर सेफ विकेट किपिंग करणं गरजेचं आहे. नक्की चेंडू मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. एकतीस वर 1. आता 17 चेंडूमध्ये 33 बनवायचे. बघा 13 मध्ये 31 झाल्या, 17 मध्ये 33 ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. रणजित फराटे चांगले बॅटिंग करतोय. पाहू शकाल समीर वाऱ्याचा प्रवाह एका हाताने चेंडूला अडवतो. तुम्ही सांगितलं समीर जिकडे तिकडे चेंडू जाणार नाहीये. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट, छोटा तीर वार करे गंभीर, नाव आहे समीर. काय क्षेत्ररक्षण केलं रिप्ले मध्ये पाहू शकाल. चेंडू वळला गेला होता, किपरच्या हातामध्ये लागला, परंतु समीरने स्वतःला झोकले, एका हाताने चेंडूला थांबवले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. स्लिप मधून डॉट बॉल नक्कीच झालाय. निर्धाव चेंडू यावेळेस मागे जाऊन खेळायचा प्रयत्न राहिला होता. चेंडू निघून जाईल, सीमारेषा पार आलाय. चौकार 4 धावा. चार धावाने धावपळ पुढे ससावते आणि धावपळ 4 पुढे ससावली. धावसंख्या धावून पोहोचेल धावपळकावर 35. आता बनवायचे 29. एक एक चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. बघा प्रेक्षक लगेच चेंडू पुरवायचं किंवा आमचे व्हॉलेंटियर्स. यावेळेस अजून एक पाहू शकाल पूर्णपणे भवऱ्यासारखा नाचलाय रणजित फराटे. पॉपिंग क्रीज मध्ये परत एकच धावाने समाधान मानावं लागेल. समीरचा बॅकअप चांगला राहिला. आता येणारे चेंडू असतील 14 मध्ये बनवायचे 28. एकूण एखादा चेंडू जर डॉट आला, एखादा विकेट जर आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो संघ मंगलमूर्ती 11. आझाद 11 संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. नक्कीच पाहू शकाल पहिल्या गडी बाद झाला होता 10 अंकावर. 11 वर पहिल्या गडी बाद झाला होता. जर पाहिलं गेलं तर कृष्णा बाद झाले होते. तदनंतर जर पाहिलं तर 25 धावांची पार्टनरशिप झाली, त्यामध्ये 11 चेंडू फेस केलेत. रणजितने 23 धावा त्याच्या नावावर राहिल्या. 2 व्हाईट बॉल नक्कीच आलेत. यावेळी रवी राज अहिरे फटका फसलाय. चेंडू खाली पाहू शकाल राहुल गुंजाळ आलाय आणि रवीला जावं लागेल माघारी. 3 चेंडू 0 धावा त्याने बनवल्या. ब्रॉन्झचा शिकार रवी. बॅक टू डकआउट गॉन. अमित नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय आणि 13 मध्ये 28 ची गरज आहे. कमबॅक केलाय. अजलान शेखने चर्चा करतायत तिकडे. तर पाहिलं गेलं तर सत्यम चौधरी, राहुल गुंजाळ,
अमित नाईक आला बघा बॅटिंग ऑर्डरमध्ये. बॅटर खूप आहेत. अमित नाईक 4थ्या क्रमांकावर आलाय बॅटिंगसाठी. 36-2 गडी बाद झाले, परंतु रणजित फराटे सलामी बॅटर 11 चेंडू 23 रन बॅटिंग करतोय. अस्लान शेखवर थोडासा दबाव कमी झालाय. या षटकामध्ये जर पाहिले गेलं तर तब्बल धावा 9 आल्यात. स्पीडअप करा बघा, टायमर ऑन आहे. फिल्डिंग करणारा संघ आपण दक्षता घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण गरजेचं आहेत, हे आपण दक्षता घ्या. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करता, डॉट बॉल नक्कीच येईल का, धाव घ्यायचा प्रयत्न करणार नाही. रणजित पुढच्या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार आहे, कारण की त्याच्या बॅटवर धावा आल्यात. 3 षटकं 36 धावा, 12ची सरासरी गाठली. आता येणारे 2 षटकं 28ची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक झालाय. 12-28ची गरज, 14ची सरासरी गाठायची आहे. पाहू शकाल की सुद्धा स्कोरिंग करतायत. पार्थ सतीश पवार हे सुद्धा स्कोरिंग करतायत. चॉकलेट बॉय ऑफ मालेगाव असं म्हणावं लागेल. गोलमार्गावर गोलंदाज सच झाला. तर पाहिलं गेलं तर सत्यम चौधरी आला. यावेळेस फटकावून गेला खेळाडू आहे रवी गोळे, तिकडे पोहोचेल, चेंडू थांबणार नाहीये. रणजित याच्या बॅट मधून अजून एक चौकार. रणजित सरप्राईज होता, ज्या अनुषंगाने त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न, तो फटका सजवता आला नाही, परंतु हा नशिबाचा चौकार आहे. धावसंख्या फलकावर जर पाहायला गेलं तर 40 धावा आता बनवायच्या. 24-11 चेंडू 24 धावांची गरज. त्यावेळेस पाहू शकाल, हो पाहू शकाल, पंचाने वाईट बॉल घोषित केला आणि पंजा आलाय. सत्यम चौधरी याच्यावर पूर्णपणे रणजित फराटेचा दबाव. 11 मध्ये 19ची गरज आहे. 11 चेंडू 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12-27 रणजित फराटे. नक्कीच पाहू शकाल कित्येक लोक हा सामन्याचा आनंद घेत आहेत. रात्रीच्या पाहिलं गेलं तर 2:25 झालेत. मिड नाईट मध्ये रणजित फराटे बॅटिंग करतोय. मैदानी 4 मध्ये सुरेख फलंदाजी करत असताना पूर्णपणे सामन्यामध्ये त्यांनी संघाला कमबॅक करून दिला. आझाद 11 संघ. यावेळेस हा चांगला चेंडू पाहू शकाल.
बघा रणजित फराडेच्या बॅटमधून धावा आहे त्यामुळे त्याला माहिती आहे एक एक धाव किती महत्त्वपूर्ण आहे. जसा की कीपरकडून चेंडू सुटला तिकडे लगेच एक धाव घेतली आहे. 22चा कॉल लगेच पंचांनी दर्शवला आहे. सन्माननीय फिरोजजी पटेल यांचा संघ त्यांच्या पिताश्रीचा संघ या नावाने खेळायचा त्या अनुषंगाने त्यांनी हाच नाव या संघाला दिलंय म्हणजे आझाद 11. वडिलांचा वारसा चालवतात फिरोज पटेल असं म्हणावं लागेल. आणि क्रिकेट ची दर्दी आहेत, स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांची सुपुत्र सुद्धा आहेत त्यांच्या बरोबरीने. हुसेर ते सुद्धा सामना घेत आहेत. पाहू शकाल आता येणारे 10 मध्ये बनवायचे 18, 10 मध्ये 18ची गरज. त्यावेळेस पाहू शकाल समीर यांच्याकडून झाली आहे चुकी, नॉनस्ट्राईकडून फेकी झाली आहे परंतु चुका होत आहेत तिकडे. एक सिंगल दा 22 चेंडू मध्ये आली आहे. आता जर पाहिलं गेलं तर चेंडू असेल 9 चेंडू मध्ये बनवायचे 17, 9 मध्ये 17ची गरज. 9 चेंडू 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. रणजित फराडे 13 चेंडू 27 वर बॅटिंग करतो, 2 चेंडू 0 वर बॅटिंग करतो. अमित नाईक 11.33 सरासरी धावा बनवायच्या 9 मध्ये 17ची गरज. 9 बॉल 17. रणजित फराटे त्यांनी बॅटिंग खूप चांगली केली आहे. षटकार चौकारीची भाषा बोलला हा बॅटर. अजून एक हुक करायचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू नक्कीच समावेश झालाय. जर पाहिलं गेलं तर एल्बोला चेंडू ब्रश झाला होता, पंचांकडे अपील नक्कीच मागितली परंतु पंच ते दर्शवलं आहे एल्बोला चेंडू ब्रश झालाय. 8 मध्ये 17ची गरज. 8 चेंडू 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 17 धावांची गरज. त्या पाहू शकाल लेग स्टंपला मिस करतोय चेंडू. जर पाहिलं की तर विकेट किपर चुकी करते. 22चा कॉल पंचाने दर्शवला आहे आणि बॅटिंग करण्यास संघाने DRS घेतला व्हाईट बॉल साठी. बॅटिंग करण्यास संघाने व्हाईट बॉल साठी DRS घेतलाय. इट्स अ फेअर बॉल आणि बॅटिंग करण्यास संघाचा रिव्ह्यू संपलाय. पाहू शकाल लेग स्टंपच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला. खूप क्लोज होता. जर चेंडू खाली राहिला तर कुठं कुठे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. शेवटचा चेंडू आहे. जर पाहिलं गेलं तर यावेळेस हो 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 येऊन चेंडू डायला लागलाय आणि पाहू शकाल अमित नाईकच्या कानाखाली चेंडू लागलाय. षटक संपले. 4 धावा फलकावर 48. आता येणारे चेंडू असतील 7 चेंडू आणि बनवायचे 16. रॉंग वन टाकला. पाहू शकाल मागून चेंडू टाकला गेला हा चेंडू त्याचा उसळी घेतो प्रत्येक वेळी. पाहू शकाल कानाखाली येऊन चेंडू लागलाय. अमित नाईकला इंजरी झाली मला असं वाटते कारण की हा चेंडू खूप वेगाने राईज झाला आणि क्विकर बाउन्सर म्हणावं लागेल. ओ खूप क्लोज कॉल आहे. चल अमित मला वाटतं ओके आहेत. 9 सेकंडवर सज्ज झाले. 6 मध्ये 16ची गरज आहे.
अशोक संदीप शिरकामध्ये मला वाटते बबलू खामकरला इंट्रोड्यूस केलं गेलं. खूप मोठी जबाबदारी बबलू खामकरच्या खांद्यावर आहे, परंतु रणजित फराटेची बॅट तळपली. 15 चेंडू 27 तो बॅटिंग करतोय. बबलू खामकरने मागील सामन्यात सुद्धा चांगली गोंदी केली होती. मोठी जबाबदारी बबलू याच्या अंगावर आहे. चला सत्यम स्पीडअप करा. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. इकडून रणजित फराटेच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. ओके सर, 2:08 में मैच चालू हुआ था. 2:28 को 4 ओवर समाप्त हुए हैं. टाइमर ऑन रखा था. बराबर है. सत्य मैच शुरू करिए. तीसरे अंपायर हमारे साथ उन्हें दर्शाया गया. 6 चेंडू 16 धावांची गरज. आता बघ जास्त वेळ खेळ सत्तम तर पॅनलाइज केला जाईल. स्पीडअप करायचं आहे. तुम्ही ते वेळ वाचवलाय, आता वेळ घालू नका, हे दक्षता घ्या. सहा चेंडू 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मोठा फटकायचा प्रयत्न होता. सत्यम तिकडे पोहोचला. सिंगल धाव घेतली जाईल. अमित स्ट्राईकवर येईल. आता येणारे 5 मध्ये 15. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. 16 चेंडू 28 वर बॅटिंग करतोय रणजित फराटे. चौका षटकानं किती बॅटमन आल्या, परंतु ज्या प्रकारे कमबॅक केला मंगल मूर्ती 11 या संघाने तो चांगला राहिला, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. त्यावेळी पाहू शकाल समीर वाऱ्याचा प्रवाह चेंडूला फील्ड करतोय. पंचाने वाईट बॉल घोषित केला. जास्त बाहेर चेंडू होता. आता येणारे चेंडू असतील 5 मध्ये 14ची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. एक मोठा फटका. आझाद 11 संघ कमबॅक करेल. फिरोज पठाण यांचा संघ कमबॅक करू शकतो. आणि पाहू शकाल उसळे घेणारे चेंडू होता. डिप्स कॉलेजला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केलं गेलं. रोहितच्या माध्यमातून फेकी झाली. एक सिंगल धाव नक्कीच झाली. धावफलक इकडे पुढे सहसा धावसंख्या जाऊन पोहोचते 51. आता येणारे 4 मध्ये 13 पूर्णपणे जे करायचं आहे रणजित फराटेला करावं लागेल. सलामी बॅटर आहे आणि त्याला करावंच लागेल. इकडून हा सामना जर जिंकला तर संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल. पण कुठला? मंगल मूर्ती च्या आझाद 11. वाह, व्हॉट बॉल, व्हॉट अ बॉल. समीर आला चेंडूला फील्ड करतो. त्याला माहित आहे एक सिंगल धाव जरी आली तर मोठा घात होणार नाही संघाला. लेग बाजचा कॉल पण दर्शवत आहेत. जर फेकी केली एक्स्ट्रा धावा आल्या तर नक्कीच समीकरण बदलू शकतो. समीरचा माइंडसेट चांगला राहिलाय. आता 3 मध्ये 12ची गरज आहे. बबलू खामकरचा कौतुक करावा लागेल. बॅटिंग मध्ये 42 धावा बनवल्या आणि षटकामध्ये टाकत असताना पाहू शकाल आतापर्यंत 3 मध्ये 4 धावा खर्च केल्या. 3 मध्ये 12 वाचवायच्या आहेत. आलाय पहिला, आलाय, ठोकलाय अमित नाईक. या षटकाने केलं वातावरण टाईट. 2 मध्ये 6ची गरज. 2 बॉल 6. हृदयाचे धोके वाढले असं म्हणावं लागेल फिरोज पठाण यांचे सुद्धा. दोन मध्ये 6ची गरज आहे. त्याला प्रेक्षकांना चेंडू तिकडून पुरवायचा आहे. जर चेंडू नाही आला तर पंच चेंडू देतील. चला स्पीडअप करा लगेच. मला वाटतं बाईक घेऊन प्रेक्षक चेंडूकडे जात आहेत आणण्यासाठी. चला पंच दर्शवत आहेत. अमित चला. हा क्रिकेटचा प्रेम आहे मला असं वाटतंय. हा, बाईकवर चेंडू शोधणारा पहिला प्रेक्षक आपण पाहिलाय. किंबहुना जर पाहिलं तर धन्यवाद मित्रा आमच्या पूर्ण आयोजक कमिटीकडून. बघा बाईकवर जाऊन चेंडू. हा, साहिल समुंदर की लहरें जिन्हें कहा जाता है. साहिल धन्यवाद. फ्लोरसन कर उनका फेवरेट रहा है. टी शर्ट पहनकर आए. 2 गेंदे 6. यावेळेस डॉट आलाय. आता 1 मध्ये 6. सामना कोण जिंकेल ते पहा. 1 मध्ये 6ची गरज आहे. हा, चार चेंडू 5 धावांची गरज. 1 मध्ये 6ची गरज आहे. एका हिरो म्हणण्याची संधी बबलू खामकर. एका बाजूला अमित नाईक. अमित नाईकने असे सामने कित्येक वेळा जिंकून दिलेत, परंतु बबलू खामकर हा सुद्धा कमी पडणार खेळू नाहीये. 1 मध्ये 6ची गरज आहे, परंतु दबाव दबाव प्रेशर आहे, प्रेशर आहे. पाहू शकाल 1 मध्ये 6ची गरज. हृदयाचे धोके वाढवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. कोण बनेल हिरो? अमित नाईक की बबलू खामकर? बबलू खामकर की अमित नाईक? आझाद 11 की मंगल मूर्ती?
आणि यावेळेस उडवलाय, चेंडूला फेकून दिलाय, आलाय षटकार. हुजेर पठाण आणि फिरोज पठाण पिता पुत्र खूप खुश आहेत. हा चला, कॉंग्रॅच्युलेशन्स अमित नाईक, वेल डन. कृष्णा सातपुते कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक मंगलमूर्ती संघ गणेश, खूप चांगला क्रिकेट तुम्ही खेळलात, परंतु कुठे ना कुठे दोन जे षटकार अमित नाईकने ठोकले, चेंडू त्याच्या चेहऱ्यावर लागला, तदनंतर त्याचा प्रहार, त्याचा पलटवार आपल्याला पाहायला भेटला आणि तो अप्रतिम राहिला. बघा, या सामन्याचा हिरो जर पाहायला गेलं तर दोन खेळाडू होते, परंतु किरी क्रॉसच्या माध्यमातून आपण देतोय. 17 चेंडू 29 धावा बनवल्या. रणजित फराडे मॅन ऑफ द मॅच. अमित नाईक हिरो आहे, परंतु रणजित फराडे ठरला मॅन ऑफ द मॅच. 17 मध्ये 29 धावांची त्याने खेळी साकारली, तो ठरतो मॅन ऑफ द मॅच.